तुम्ही इन्फ्राबद्दल एवढं भरभरून बोलताय, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची जी मुलाखत घेतली संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमुळे उद्धव ठाकरेंना खोकला झाला असं ते एका प्रकट मुलाखतीत आता मलाही झाला. वा वा. मी सांगतो, पुनर्विकासाचे प्रकल्प आज सुरू आहे. लोकांना घर पाहिजे. पुनर्विकास प्रकल्प सुरू झाले तर इमारती होतील. त्यांना पाणी कुठून देणार? त्यांचं सिवरेज काय करणार? त्यांना रस्ते कुठून देणार? असे सुरुवात करणारे लोक कसं काय अशा प्रकारचे प्रकल्प करू शकतील? आणि का लोकांनी खितपत झोपडीतच राहायचं? त्या घाणेरड्या नाल्याच्या बाजूला राहायचं, गटाराच्या बाजूला राहायचं, आणि आम्ही माड्यांवर माड्या बांधायच्या, बंगल्यांवर बंगले बांधायचे, आणि त्यांनी काय तिथंच राहायचं? धारावीची काय परिस्थिती आहे आज? झोपडपट्टीमध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे. म्हणून तर आम्ही क्लस्टर आणले. 17,000 घरांचं खांडेकर साहेब, रमाबाई आंबेडकर नगर, 20 वर्ष रखडलेला प्रकल्प आम्ही सुरू केला. 140 कोटी रुपये का 160 कोटी रुपये भाडं मी स्वतः जाऊन वाटलं. नाही, पण हे करताना तुम्ही एका उद्योजकाच्या घशामध्ये सगळी मुंबई घालताय असा आरोप आहे ना. धारावी प्रकल्प अदानीला कोणी दिला? तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? अगोदर एक माणूस कुठला तरी, काय नाव त्याचं होतं कंपनीचं, त्या कंपनीचं काढून अदानींना हा प्रकल्प देण्याचा निर्णय कोणी घेतला? मग तुम्ही निर्णय घेतल्यानंतर जेव्हा सत्तेत असता तेव्हा एक न्याय, एक तुमची भूमिका, विरोधात गेल्यानंतर दुसरी भूमिका, कसं काय होऊ शकतं? आणि त्यांनी तर धारावीतल्या फक्त पात्र लोकांनाच घरं मिळतील असा निर्णय घेतला होता. आमच्या सरकारने पात्र लोकांना तिथंच घरं देणार, अपात्र लोकांना फेरीमध्ये निर्णय घेणार, घरं देणार, म्हणजे सगळ्यांना घरं देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. काय म्हणजे त्यांनी काय चांगल्या घरात राहू नये का? कशाला विरोध करताय गोरगरिबांच्या पुनर्विकासाला? आज आम्ही मुंबईतले पुनर्विकासाचे मार्ग मोकळे झाले पाहिजे म्हणून ओसी दिल्या 20,000 इमारतींना. का नाही दिले तुम्ही? पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. का नाही केलं तुम्ही सरकारमध्ये आणि मुंबई महापालिकेत असताना? शिंदे सर, तुमचे सहकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी जे नवीन कॅप्टन नेमले त्यांच्या पक्षाचे रवींद्र चव्हाण, हे नेहमी ऑपरेशन कमळच्या मोडमध्ये असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण त्याचा अनुभव घेतला, पण आता अंबरनाथमध्ये एक मोठं ऑपरेशन झालेलं आहे. ते ऑपरेशन तुम्ही केलं की डॉक्टर श्रीकांत यांनी केलं? मी डॉक्टर नाही आहे. पण तुम्ही पण नेहमी म्हणता की ऑपरेशन करताय, तुम्ही नेहमी म्हणता मी ऑपरेशन करतो. मी मोठी मोठी ऑपरेशन करतो. अच्छा, म्हणजे अंबरनाथचं ऑपरेशन छोटं होतं. स्थानिक शिंदे सर, अजून एक प्रश्न आहे. आम्ही पालघरच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं, तुम्ही एका रावणाचा अहंकार बोलून दाखवला होता, आणि तिथे तुम्ही म्हणालात की आपली लढाई रावणाशी आहे, आणि आता त्याच रावणाशी तुम्ही अनेक महापालिकांमध्ये युती केलेली आहे. मग ही राजकीय रामलीला तुम्हाला कशी काय जमते? एका ठिकाणी रावण, एका ठिकाणी रामलीला. तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेस मी स्पष्टीकरण दिलं होतं. त्या स्थानिक विषयावर घेऊन मी बोललो होतो. मी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षावर बोललो नव्हतो. तिथल्या लोकांचा विरोध तिथल्या स्थानिक उमेदवाराला होता. जनतेचा प्रचंड विरोध होता, आणि म्हणून त्याचा पराभव झाला. मी स्थानिक पातळीवरच्या स्थानिक मुद्द्यावर बोललो. तुम्ही मीडियावाले काय करता? तुम्ही त्याला असं म्हणजे तुम्ही तुमचेच प्रश्न, तुमचेच उत्तरं. नाही, पण शिंदेसाहेब, गंभीर प्रश्न एक असा आहे. आज एक बातमी समोर आली, रश्मी शुक्ला जे रिटायर झाले आहेत DG म्हणून, त्यांनी रिटायरमेंटच्या 5 दिवसांपूर्वी एक रिपोर्ट दिलेली आहे, SITची रिपोर्ट गृहसचिवांना. त्या रिपोर्टमध्ये फडणवीस आणि तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न ठाण्यात झाला अशा प्रकारची जी रिपोर्ट आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये. यावरती तुमची प्रतिक्रिया हवी आहे की त्या रिपोर्टबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, किंवा ते प्रकरण काय होतं ज्यामध्ये तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न झाला होता?
मी त्याची नक्की माहिती घेतो, परंतु देवेंद्रजी आणि काही लोक यांना केसेसमध्ये गुंतवण्याचा कट शिजला होता आणि निर्णय झाला होता. त्याच्यामध्ये माझंही नाव असू शकतं आणि ह्याची माहिती मला तेव्हा मिळाली होती. देवेंद्र फडणवीसांना तर नक्की त्यांना केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याचा जी काही भूमिका आणि जो काही कारवाई करण्याचा निर्णय झाला होता ही गोष्ट खरी आहे. आता ही जी काही माहिती आता मिळते आहे की रश्मी शुक्ला मॅडमने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचंही नाव त्या केसमध्ये गुंतवणूक आणि त्यांना अडचणीत आणण्याचा जो काही अहवाल दिलेला आहे तो खरा असू शकतो, पण मी त्याची डिटेल माहिती घेतो. शिंदेसाहेब, दोन्ही शिवसेना असेल किंवा भाजप असेल, महायुती जर झाली असली तरी बंडखोरांना ताकद देण्याचं प्रमाण दोन्ही पक्षांकडून होत आहे. अजूनही महायुतीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ हे सुरूच आहे का? महायुतीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ असा विषय नाही. आता भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे ते जादा जागा लढवत आहेत. आम्ही 90 जागा लढवतोय. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष आहे, आमचा प्रादेशिक पक्ष आहे. पण याच्यामध्ये छोटा कोण मोठा कोण आम्ही कधी समजलो नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजींना मी कधी उपमुख्यमंत्री म्हणून नाही समजलो. मी मुख्यमंत्री म्हणूनच त्यांच्याबरोबर वागायचो, ते मुख्यमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे आमच्यामध्ये आता काय स्थिती आहे? आता पण तशीच आहे. आता आम्ही टीम म्हणून काम करतो, टीम म्हणून. साहेब, टीम म्हणून काम करत असल्यामुळेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत, काही ठिकाणी कुणाला तिकीट